नमस्कार. आज आहे संकष्टी चतुर्थी आणि बाप्पांसाठी आपण बनवणार आहोत त्यांच्या आवडीचे मोदक. रवा आणि गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बनवूया. हे मोदक खूप खुसखुशीत होतात. 8 ते 10 दिवस टिकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी छोटी कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे मेल्ट केलेलं तूप घातलंय. सुरुवातीला आपण इथे सारण बनवून घेणार आहोत. 1 वाटी ओला नारळ असा मिक्सरला बारीक करून घेतलाय, तो घालू आणि त्याला हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाही. नारळ जर आपण जास्त लाल केलं किंवा जास्त परतून घेतलं तर सारण कडक होतं, यामुळे आपल्याला कमीच परतून घ्यायचं आहे. 1 वाटी नारळ आणि अर्धा वाटी साखर घेतली. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर पाऊण वाटी साखर घ्या, पण अर्धी वाटी हे प्रमाण अगदी बरोबर आहे. हे नारळ आपल्याला साखर वितळेन एवढंच परतून घ्यायचं आहे. तर पाहू शकता साखर वितळली आणि छान असा ओलसरपणा पण आलाय. वेलची पावडर घालायची अर्धा चमचा. हे सारण आता आपण असंच थंड होण्यासाठी ठेवू. यामध्ये तुम्हाला जायफळ किंवा ड्राय फ्रूट्स घालायचे असतील तर घालू शकता. आता मोदक बनवण्यासाठी आपण पीठ भिजवून घेऊ. तर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय. गव्हाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी. यामध्ये मेल्ट करून घेतलेलं तूप घालायचं 2 चमचे. छान मिक्स करून घ्यायचं आणि चिमूटभर मीठ घालायचं. मिठामुळे ह्या मोदकाला खूप छान टेस्ट येते. मीठ घालून झाल्यानंतर पण थोडंसं मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला पाणी थोडं थोडं घालत याचा छान असा घट्ट गोळा करून घ्यायचा. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा पण वापरू शकता. तर इथे पाहू शकता आता याला आपण 15 ते 20 मिनिट असंच भिजत ठेवणार आहोत. दहा मिनिट झालेत. सारण पण थंड झालंय आणि पीठ पण छान भिजलंय. हाताला थोडंसं तूप घेऊन याला आपण मळून घेऊ. आता आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन लाटून घ्यायचेत. तर इथे पारी लाटताना आपल्याला पीठ लावायचंय थोडं थोडं. पीठ नाही लावलं तरीही चालेल. पातळ छान अशी लाटून घेऊ. मोदक बनवल्यानंतर बाहेर सारण येऊ नये यासाठी आपल्याला काठांना थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे मोदक बनवल्यानंतर सारण बाहेर येत नाही, छान चिटकतं. छान असं कळ्या पाडून घेऊ. तर कळ्या पाडताना तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कळ्या पाडा. सोपे आहेत आणि हे मोदक अतिशय टेस्टी होतात, खूप छान होतात. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून कळवा तुमचे मोदक कसे झाले. अजून एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते. तुम्हाला जर हातावरती मोदक बनवायला नाही जमला तर पोळपाटावरती पण बनवू शकता. तर पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं सारण घालायचं. कळ्या पाडत पाडत असं गोल फिरवायचं आणि कळ्या जुळून घ्यायच्या. मोदकाला जे जास्तीचं वरती पीठ येतं तर ते काढून घ्यायचं आणि छान असा मस्त मोदक तयार. सर्व मोदक इथे करून झालेत. आता याला आपण तळून घेऊ. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय. तेल गरम झालंय का हे ओळखण्यासाठी थोडंसं पीठ घालायचं आणि तळून वरती आलं की आपल्याला मोदक यामध्ये सोडायचे. तेल छान गरम झालंय, एकदम कडकडीत. मोदक सोडून घेऊ. तर मोदक तळताना आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचंय. मोदक सोडल्यानंतर मीडियम गॅसवरती हे मोदक आपल्याला तळून घ्यायचेत. छान असा गोल्डन कलर येईल एवढे तळायचे. तर आता याला आपण पलटून घेऊ आणि पहा किती छान असा कलर आलाय. एक बाजू छान तळली.
असेच आपल्याला मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे. तर पाहू शकता इथे मोदक तळून झालेत. छान कलर आलाय, मस्त गोल्डन. याला मी काढून घेते आणि दुसरे बाकी राहिलेले मोदक तळून घेते. इथे सर्व मोदक तळून झाल्यानंतर दाखवते. तर पाहू शकता इथे सर्व मोदक तळून झालेत. पहा मस्त. एक आपण फोडून पाहू. पहा मस्त झालेत. नक्की ट्राय करा. मी विक्रम स्वादिष्ट किचन मसाले बिझनेस चालू केला आहे. जर तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना कोणाला जर मसाले लागत असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यावरती व्हॉट्सअप करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.